मुंबईसारखी मेट्रोपोलिस ही देखील 15व्या क्रमांकावर आहे। काँग्रेसचे आंदोलन सुरू आहे। युवक काँग्रेसकडून हे आंदोलन केलं जात आहे। विधान भवनावर धडक देण्याचा त्यांचा प्लॅन दिसतोय आणि ग्रिलवर चढून हे जे कार्यकर्ते आहेत ते आंदोलन करताना दिसत आहेत, घोषणाबाजी करताना दिसून येत आहे। रोजगाराच्या मागणीसाठी हे सर्व कार्यकर्ते हे आक्रमक झालेले आहेत। दरम्यान या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुस्मिता भदाने आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत। सुस्मिता, रोखलेलं होतं युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना, मात्र ते इथपर्यंत पोहोचल्याचं दिसतंय। सध्या कुठे आहेत आणि कशा पद्धतीने आंदोलन सुरू आहे? पोलिसांचे बॅरिकेडिंग पार करत आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर मुंबई काँग्रेसच्या मुख्य कार्यालयाच्या बाहेर हे कार्यकर्ते यायला आता सुरुवात झालेली आहे। आपण बघतोय कुठेतरी आतापर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला जात होता, पण जे बॅरिकेडिंग आहे त्याच्यावर सुद्धा सुस्मिता त्याच्यावर चढतानाही दिसत आहेत। बॅरिकेडिंग वरती उभा राहून हे सगळे युवा कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे। युवा आक्रमक मोर्चा हा आज दिवसभर आपण ज्या पद्धतीने पोलिसांचा प्रचंड मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। मुंबई नगरपालिकेचा जो मुख्यालयाचा मार्ग आहे तो मार्ग आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे आणि या बेंचच्या बाहेर हे सर्व युवक काँग्रेसचे कार्यकर्ते पोलिसांच्या बॅरिकेडिंग उभे राहून सरकार विरोधी घोषणा या दिल्या जात आहेत। गेले अनेक वर्ष सेवा समाजामध्ये ते निर्माण केली जात आहे। आम्ही बेरोजगार आहोत आणि आमच्या प्रयत्नातून अशापद्धतीचा मार्ग सुद्धा या युवकांनी मांडलेला होता आणि युवक काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते हे मुंबई काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर एकत्र जमलेले होते। त्यांनी मुख्य पक्षावर येऊन आणि आझाद मैदानाचे विधान भवन यात्रेचं स्वरूप होतं ती कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाने केलेला आहे। विधान भवनावरती काँग्रेसचे कार्यकर्ते पोहोचू नये म्हणून हे प्रयत्न करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळालं। पोलिसांच्या बॅरिकेडिंगवर उभं राहून या सगळ्या युवक कार्यकर्त्यांनी आपलं आंदोलन केलेलं पाहायला मिळेल। निश्चितच सुस्मिता, बॅरिकेडिंग ज्या ठिकाणी केलेलं आहे पोलीस मोठ्या संख्येने आपल्याला दिसत आहेत, मात्र हा बोला। तर सुस्मिता भदाने आपल्यापर्यंत तिथले अपडेट पोहोचवतात। दोन दृश्य आपण बघू शकतो। एकीकडे हे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते, समोरून आपण बघितलं तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे, बॅरिकेडिंग केलेला आहे, तरी सुद्धा हे कार्यकर्ते तिथं चढलेत आणि आंदोलन करताना दिसत आहेत। दुसरीकडे मागची ही दृश्य आपल्याकडे येत होती। दरम्यान हे कार्यकर्ते मोठ्या संख्येने इथं जमलेत, प्रतिक्रिया देताना दिसत आहेत। जिस तरह से बीजेपी की सरकार महाराष्ट्र के युवाओं को, देश के युवाओं को के ठगने का काम कर रही है, गुमराह करने का काम कर रही है, उसके खिलाफ यूथ कांग्रेस लगातार प्रोटेस्ट कर रही है। बीजेपी का काम है देश के। तर ही दृश्य आपण बघू शकतोय ज्या पद्धतीनं कामकाज सुरू आहे भाजप सरकारकडून, त्याचा विरोध करण्यासाठी आम्ही इथं आंदोलन करत आहोत असं हे कार्यकर्ते म्हणतात। पूरे देश भर में रोजगार के इंतजार कर रहा है। भारत के युवा को रोजगार नहीं मिल रहा है, भारत के युवा को रोजगार नहीं मिल रहा है और बीजेपी वाले मोदी जी विदेशों में जा रहे हैं, अडानी को बिजनेस देने का काम कर रहे हैं, लेकिन जिन युवाओं के वोट देकर वो प्रधानमंत्री बने हैं उनको रोजगार कैसे दिया जाए उसके बारे में कोई नहीं सोच रहा, बीजेपी नहीं सोच रही। और सबसे बड़ी दुख की बात यह है जब देश के प्रधानमंत्री अमेरिका हैं तो हमारे देश के युवा जो वहां काम करने के हथकड़ियों में उनको भारत लाया गया। यहाँ पे पूरी दुनिया के लोग, नेपाल के लोगों को हथकड़ियां नहीं मिल रही। आज महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेस विधान भवनकडे शांतीपूर्वक इथे निघत आहे, परंतु आम्हाला इथे गेटवरच आज हजारोच्या संख्येने आमचे युवक साथी मागे तुम्ही बघू शकता, इतकाही हो सकता है। आज हजारोच्या वरती आमचे युवक काँग्रेसचे सगळे पदाधिकारी आज इथे उपस्थित आहे। आज आमची एकच मांग होती की आमची भावना तर आहे का, परंतु तानाशाही सरकार आम्हाला इथेच थांबवत आहे। आमची विनंती एकच आहे, ऐकू नाही येत आहे, ऐकू नाही येत आहे, काय क्या बोल रहे थे?
मला तेच नाही म्हणत आहे ना, आम्ही शांतीपूर्वक गांधीच्या माध्यमाने इथे निघत आहोत. आज हे तानाशाही सरकार आम्हाला इथेच जवळ करत आहे. अरे तुम्ही ऍटलीस्ट आम्हाला विचारा ना, 5चा डेलिगेशन घेऊन जाऊ शकतो, आम्ही 5 जण घेऊन जाऊ शकतो, परंतु तुम्ही आज आम्हाला इथेच थांबवून ठेवला. माझ्या हातात बेडी आहे, मी ऑलरेडी सरेंडर आहोत. पुन्हा एकदा जाऊयात आपल्या प्रतिनिधी सुस्मिता भदाने यांच्याकडे. सुस्मिता, ही दोन दृश्य एकीकडे आहे, पोलीस ज्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत, दुसरीकडून येणारे हे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आपल्याला दिसत आहेत. नेमकी किती संख्या आहे कार्यकर्त्यांची? आणि दुसरं म्हणजे काही कार्यकर्त्यांच्या हाताला हातकडी सुद्धा आपल्याला दिसतीये. सुस्मिता यांच्याकडे आपण पुन्हा एकदा जाण्याचा प्रयत्न करूया, कनेक्ट करण्याचा प्रयत्न करूया. मात्र ही 2 दृश्य आपण बघू शकतोय, मोठ्या संख्येनं हे कार्यकर्ते चढलेले आहेत बॅरिकेडवर आणि तिथून ते आंदोलन करताना दिसत आहेत. एका कार्यकर्त्याच्या हातामध्ये हातकडी सुद्धा आपल्याला दिसतेय. बॅरिकेडिंग वर चढलेले कार्यकर्ते होते, त्यांना आता खाली उतरवून पोलीस ताब्यात घेताना आपल्याला दिसून येत आहेत. तरी सुद्धा हे कार्यकर्ते घोषणाबाजी करतायत आणि आपली जी मागणी आहे ती या ठिकाणी मांडताना दिसून येत आहेत. आम्हाला जाऊ दिलं जात नाहीये, हे हुकुमशाही सरकार आहे असं म्हणत त्यांनी आपला निषेध नोंदवला. पुन्हा एकदा जाऊयात आपल्या प्रतिनिधी सुस्मिता भदाने यांच्याकडे. सुस्मिता, काय सांगाल? बॅरिकेडिंग वर चढलेले होते हे कार्यकर्ते आता पोलिसांना खाली उतरवून ताब्यात घेताना दिसत आहेत. सर्व युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे. आपण बघतोय बॅरिकेडवरती चढून ज्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेलं होतं आणि त्यांना रोखण्यात आलेलं आहे. पोलिसांनी या ताब्यात घेतलेला आहे आणि ज्या पद्धतीने त्यांचा मोर्चा हा विधान भवनाच्या दिशेने जाणार होता, मोर्चा असणार होता, पण त्यापूर्वी मुख्य कार्यालयाबाहेरच काँग्रेसच्या त्यांना अडवण्यात आलेलं होतं. गेले अनेक तास त्यांना गेटमधनं बाहेर येऊ दिलं जात नव्हतं, परंतु आता बॅरिकेड ओलांडून हे सर्व कार्यकर्ते बाहेर पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि आंदोलनानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. निश्चितच सुस्मिता, पोलिसांनी ताब्यात घेतलंय, पण त्याच्यामध्ये एक कार्यकर्ता असा होता ज्याच्या हातामध्ये ऑलरेडी हातकडी होती, तरी सुद्धा तो तिथपर्यंत कसा जाऊ शकला असा सवाल उपस्थित होतो.